माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। सर्वप्रथम तथागत गौतम भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परंपरेतल्या तमाम पुरोगामी विचारवंतांना मी अभिवादन करतो आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पुणे ते संस्थापक अध्यक्ष माननीय गोरे सरांचं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या सुकाणू समितीचं, विशेषतः माझे मित्र या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, कवी आणि निमंत्रक नरेंद्र गोडघाने पाटील यांचे आणि आमच्या अमरावती विभागाचे परिषदेचे विभागीय अध्यक्ष यांचे आभार मानतो। तमाम पदाधिकारी परिषदेचे ते आभार यासाठी की माझ्यासारख्या छोट्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला, कवीला एवढा मोठा सन्मान अध्यक्षपदाचा त्यांनी बहाल केला त्याबद्दल। तर मित्रांनो, विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरु, लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक, इतिहास तज्ञ डॉक्टर साहेब खंदारे सर, माननीय उद्घाटक शरद गोरेजी, विभागीय अध्यक्ष माननीय शिवाभाऊ प्रधान, या संमेलनाच्या सुकाणू समितीचे सन्माननीय अध्यक्ष, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवी नरेंद्र गोडघाने व विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर, रसिकांमध्ये बसलेले प्रतिभा साहित्य संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण साहित्याची चळवळ आज तागायत सुरू आहे गेल्या 2 दशकापासून, त्या साहित्य संमेलनामध्ये मी अनेकदा कवी म्हणून हजर राहिलो आहे। ते अकोटचे आमचे विठ्ठलभाऊ कुलट, या आयोजन समितीतले यावले सर, रसिकांमध्ये अनेक लोक आहेत, मी सगळ्यांची नावं घेणार नाहीत। आमचे मित्र कवी प्राध्यापक डोंगर पद्माकरजी मांडवधरे, माझी विभूषित पत्नी डॉक्टर लता जावळे, श्री व सौ गुजरे मॅडम सर, माझा मुलगा, माझी भाची, माझा पुतण्या, पत्रकार मंडळी माझ्या आणि या सभागृहामध्ये असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आता या स्टॉलवर लोकांनी जी काही मांडणी केली, म्हणजे ज्याला बॅटिंग म्हणतात, ओपनिंग बॅट्समन, तो खतरनाकच होता, म्हणजे शरद गोरे। म्हणजे त्यांना, या लोकांना वेळ कमी पडला अशी माझी धारणा आहे। त्याच्यानंतर साहेबरावजी खंदारे यांनी जे विवेचन केलं भाषेच्या अंगानं, लोकसाहित्याच्या अंगानं, कृषी संस्कृतीच्या अंगानं, धर्माची चिकित्सा केली, या लोकांना वेळ कमी पडला। साहेबराव खंदारेंचं काम तर इतकं मोठं आहे, म्हणजे हे चळवळीतले लोक आहेत, अक्षरशः पायाला भिंगरी बांधून हे पूर्ण जग फिरत आहेत। आता माझी अनौपचारिक चर्चा झाली साहेबराव सरांशी। 22 देशांमधल्या प्रतिनिधींचं, 22 देशांमधल्या निवडक प्रतिनिधींचं आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन नेपाळला होऊ घातलेलं आहे, पण ते गाव जेवण नाही। त्यांना ते गाव जेवण नाही, त्यांना जे प्रतिभा संपन्न वाटतील त्यांना ते बोलवतील, कारण तिकीटचं भाडं फुकट आहे, राहणं जेवणं फुकट आहे। त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, एक प्रस्तावना, आता मी भाषण ऐकत होतो साहेबराव सरांचं, ते म्हणाले की एका कवींचा कोकणातल्या संग्रह आला आणि मला प्रस्तावना द्या, त्यातल्या 10-15 कविता मला आवडल्या, बाकीच्या कवितांचं काय करायचं, ती रद्दी आहे। अहो साहेबराव सर, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आमच्याच विदर्भामध्ये 101 पुस्तकं लिहिणारे लेखक आहेत, मी नाव घेऊ इच्छित आहे कारण नाव मोठं आहे, आणि त्या 101 पुस्तकातलं एकही पुस्तक वाचनीय नाही, म्हणजे रद्दीच आहे ती। नाव मोठं, लक्षण खोटं।
असो, महात्मा फुल्यांचा सत्यशोधकीय विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं होतं. बाबासाहेबांचे 3 गुरु होते, तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर. कारण त्यांचे वडील जे रामजी आंबेडकर सुभेदार होते महूला, ते कबीरपंथी होते आणि त्याच्यानंतर त्यांनी फुल्यांना निवडलं. तुम्हाला माहीत नसेल, मी थोडेसे सुटलेले दुवे मांडतो. माझं अध्यक्षीय भाषण तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात मिळेल सायंकाळपर्यंत. सुटलेला दुवा असा, 1932मध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली हिंदू धर्म परंपरेच्या विरोधामध्ये. ती घोषणा अशी होती, जर ही हिंदू धर्मव्यवस्था आम्हाला समानतेनं वागवत नसेल, आमच्याशी अस्पृश्यतेचा व्यवहार करत असेल, तर वेळ प्रसंगी आम्ही इस्लाम धर्माचा त्याग करू. झालं एक स्टेटमेंट फक्त बाबासाहेबांचं. हजारो लोक उपस्थित होते. तिवसा तालुक्यातले आपले लेखक इब्राहिम खान, त्यांचा आजोबा गेला होता त्या सभेला. त्याला वाटलं बाबासाहेबांनी धर्मांतर करावे, मुसलमान हा म्हटलं. इकडे बुढा आला घेऊन घेतला इस्लाम धर्म मनानच. मग पोराचं नाव काय, इलाही बक्ष. बायकोचं नाव काय, जरीना बीबी. या नातवाचं नाव काय, इब्राहिम खान. झालं. मग ते बुरखा बिरखा मस्जिद बिज्जीद. आणि जेव्हा इलाही बक्ष, तेच इलाही बक्ष, त्यांनी 1956मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली, तेव्हा त्यांनी धर्मांतर पुन्हा केलं की आपलं चुकलं बा. पण त्यांचं जेव्हा निधन झालं, म्हणजे धर्मांतर मग पुन्हा बौद्ध धर्मात आले. पण जेव्हा त्या इलाही बक्ष यांचं निधन झालं, त्यांच्या आजोबांचं, तेव्हा 4 खांदेसुद्धा त्यांना स्मशानामध्ये न्यायला नव्हते विठ्ठल भाऊ. तेव्हा विष्णुपंत थोरात, अशोक थोरातांचे वडील शिक्षक होते, तोही शिक्षक होता. मग हे 4 गावातले झेडपीचे मास्तर 7वा वर्गवाले जमा झाले आणि चला बा आपला दोस्तो होय आणि याला आता खांद्यावर न्या लागन. कशामुळं मुस्लिम महार नावाच्या आत्मकथामध्ये हे सगळे संदर्भ आहेत. वाचायचं असेल तर आउट ऑफ प्रिंट आहे पुस्तक, सध्या माझ्याकडे आहे पण एक कॉपी. कशामुळं तर इस्लाम धर्मीय म्हणायचं साला धेड आहे आणि महार लोक तत्कालीन किंवा बौद्ध लोक म्हणायचे साला मुसलमान झाला. दोघांचाही बहिष्कार. म्हणजे अशा घटना या परिसरामध्ये घडत आहेत. हा वर्धा जिल्हा फार क्रांतिकारी लोकांचा जिल्हा आहे. हा तालुका स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या चळवळीमध्ये गोडगाणे पाटील आष्टीला किती मोठा संग्राम झाला. आणि हा जिल्हाच मुळात असा आहे, क्रांतिकारी जिल्हा आहे. इथे विनोबा भावे आले, भूदान चळवळीचे जनक. इथं गांधीजी आले. मी ज्या गावामधून आलो तो त्याच्यापेक्षा क्रांतिकारक आहे. गाडगे महाराज आमच्याच भूमीतले, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आमच्याच भूमीतले, तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत मोझरी आमच्याच भूमीतले. त्याच्या आधीचा जर सगळा इतिहास पाहिला, बाबासाहेब अमरावतीमध्ये यायचे तर कुणाकडे राहायचे, ॲडव्होकेट डोळे नावाचे त्यांचे मित्र होते. इरविन चौकामध्ये बाबासाहेबांचा अमरावतीचा जो पुतळा आहे, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे विदर्भाचे प्रांताध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सत्यशोधक चळवळ चालायची. त्याच्यामध्ये नलिनताई लडके होत्या, त्याच्यामध्ये आनंदराव लडके गुरुजी होते, त्याच्यामध्ये वीर उत्तमराव मोहिते होते ना. आणि बाबासाहेब आले. सगळं का सत्याग्रह कोणता होता, अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, त्याचं सगळं नेतृत्व इथली आयोजनाचं काम कोणी केलं होतं, सत्यशोधक डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं होतं. मीन टाईम टेलिग्राम आला का बाबासाहेबांचा आवडता चिरंजीव, माझ्या माहितीनुसार राजरत्न, त्याचं निधन झालं. भाऊसाहेबांनी सांगितलं का बाबासाहेब तुम्ही निघून जा म्हणे. बाबासाहेब डसडसा रडायला लागले. पोरावर प्रेम असेल आणि हा सत्याग्रह आम्ही यशस्वी करतो. तो सत्याग्रह भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वामध्ये नलिनताई लडके, आनंदराव लडके गुरुजी, वीर उत्तमराव मोहिते या सत्यशोधक लोकांच्या नेतृत्वामध्ये तो सत्याग्रह सक्सेस झाला.
तेव्हापासून दलितांना अंबादेवीच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळायला लागला. वीर उत्तमराव मोहिते कोण? आमच्या गाडगेनगरामध्ये राहणारे सत्यशोधक होते. वीर उत्तमराव मोहिते हे नाव का पडलं? का म्हणायचं वीर? पदव्या दिल्या जातात ना. कानपूरला सत्यशोधक छत्रपती शाहू महाराज सुद्धा होते. तिथल्या कानपूरच्या कुर्मी परिषदेनं तो राजश्री नावाचा ती पदवी त्यांचं पदवी दिल्या गेली. आणि हे वीर उत्तमराव मोहितेंचं काय प्रकरण आहे? ते प्रकाशामध्ये आलं नाही. ते सत्यशोधक होते. वीर उत्तमराव मोहिते हे नाव का पडलं? या देशाचे पहिले कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, ज्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केंद्रीय कृषी मंत्री कॅबिनेट दर्जाचे असताना अमरावतीच्या पंचशील सिनेमा टॉकीजमध्ये एक सिनेमा लागला होता. त्या सिनेमामध्ये आवाज फाटतो आहे काय? आवाज येतो आहे ना? नाही, तुम्ही बोर झाला असाल, भूक लागली असेल तर मी थांबतो, छापील मिळून जाईल. मी हे उत्स्फूर्त बोलतोय, कागद नाही आहे माझ्या हातामध्ये. पण मला आयोजकांनी विनंती केली की 15 मिनटं बोला. मी म्हटलं नाही, मी 5च मिनटं बोलतो. कारण भुकेच्या तत्वज्ञानापेक्षा दुसरं कोणतं तत्वज्ञान मोठं नाही. वीर उत्तमराव मोहिते ते पंचशील टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला गेले. तिथे एक काहीतरी तो काळ भाऊसाहेबांचा सिनेमा लागला होता. त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. त्या सिनेमाचं नाव मला आठवत नाही, पण बहुधा संत तुकाराम किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरचा तो सिनेमा होता. त्या सिनेमामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज येतात आपल्या मावळ्यांसह आणि रामदास स्वामींचं दर्शन घेतात. वीर उत्तमराव मोहिते सत्यशोधक, त्यांना तो प्रसंग खोटा वाटला. होताच खोटा तो. शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांचा आणि रामदास स्वामींचा काहीही संबंध नाही. तो पळपुटा होता. अरे लग्नाच्या त्या याच्यावरून कोण पळून जातो हो? आणि असा पळपुटा माणूस शिवाजी महाराजांसारख्या एवढ्या शूरवीर राजांचा गुरु असू शकतो काय? शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होते. या संदर्भातलं विस्तृत विवेचन डॉक्टर आ साळुंख्यांनी केलेलं आहे. त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, ते तुम्ही वाचावेत असे मी आवाहन करतो. मग वीर उत्तमराव मोहितेंनी काय केलं? साहेबरावजी ते उठले. ते त्या सिनेमात प्रेक्षक होते. उठले आणि त्यांनी चालू थिएटरमधला पडदा फाडून टाकला. पडदा फाडला आणि लोक बोंबलायला लागले. अर काय झालं, काय झालं? शो बंद पडला. मॅनेजर, टॉकीजचे मालक, आमचे पैसे परत द्या, परत द्या, परत द्या. मॅनेजरनं फोन केला पोलिसांना. पोलीस आले. उत्तमराव मोहितेची गचांडी पकडली, बाहेर आणलं रस्त्यावर. चला 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 चला, सगळं थिएटर बाहेर. लोक म्हणायचे आमचे पैसे परत द्या, कारण लगेच काही पडदा लावता येत नाही. भाऊसाहेबांची योगायोगाने त्या ठिकाणून गाडी जात होती. भाऊसाहेबांची गाडी जात होती. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव. थांबवली गाडी, कारण भाऊसाहेबसुद्धा सत्यशोधक होते. फुल्यांच्या प्रभावातून हे सगळे लोक सत्यशोधक चळवळीमध्ये काम करायचे. गाडी थांबवली आणि विचारलं पोलिसांना काय झालं. ते म्हणे असं असं झालं म्हणे, ह्या उत्तमराव मोहितेनं पडदा फाडला म्हणे चालू थिएटरमधला. मग कशामुळं फाडला? कुठं आहे उत्तमराव? भाऊसाहेब उतरले. पोलिसांना बोलवलं, अधिकारी आले होते. लोक थिएटर कसा असते तर तो हिंसक मॉब असतो. मग एक तर आमचे पैसे परत द्या, नाही तर याला लाता मारा. घेणं देणं काहीच नाही. वीर उत्तमराव मोहितेंनी म्हटलं की भाऊसाहेब असा असा एक प्रसंग होता आणि तो प्रसंग चुकीचा होता आणि मी सत्यशोधक चळवळीचा कार्यकर्ता आहे, मला तो पटला नाही, मी फाडून टाकला पडदा. भाऊसाहेबांनी ऑर्डर दिली, उत्तमराव मोहितेचं बरोबर आहे, त्याला सोडून द्या म्हणे. कृषी मंत्र्याचा आदेश, कॅबिनेट. आणि तेव्हा त्यांनी उत्तमराव मोहितेंच्या पाठीवर हात ठेवला. आणि याच्यानंतर तुम्हाला उत्तमराव मोहिते म्हणून कोणी ओळखणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये हे जे तुम्ही कृत्य केलं आहे, हे कृत्य एखाद्या वीरासारखं आहे, म्हणून इतिहासामध्ये तुम्हाला वीर उत्तमराव मोहिते म्हणूनच ओळखल्या जाईल.
गाडगेबाबांचं एकमेव चरित्र कुणी लिहिलं हो? गाडगे महाराज सुद्धा सत्यशोधक होते. शिकला, अर्धा वर्ग शिकला फक्त तो. गाडगे महाराजांचं चरित्र प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे आजोबा त्यांनी लिहिलं, एकमेव चरित्र आहे. त्याच्यानंतर लोकांनी कॉप्या केल्या, हा भाग वेगळा. काय चालते त्या गाडगे महाराजांच्या मंदिरामध्ये तमाशा, पाद्यपूजा, चे भाषण, प्रवचन. अरे गाडगे बाबा पाया पडू देत नव्हते विठ्ठल भाऊ कुणाच्या. पाया पडला काठी मारायचे. स्टेटमेंट आहे का गाडगे महाराजांचं की मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही. संपला ना विषय. गाडगे महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले हे लोकोत्तर कृतिशील क्रांतिकारी नेते होते. सुधारक लय आहेत. सुधारक म्हणणार नाही मी. समाज तसाच राहिला पाहिजे, क्रांती नाही घडली पाहिजे. बाबासाहेबांनी क्रांती घडवली. आज त्या धम्मक्रांतीमुळे तत्कालीन असणारा महार समाज आणि वर्तमानातला नवबौद्ध हा पुढे आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, परंतु फुल्यांच्या चळवळीला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं, मला वाटते तत्कालीन अध्यक्ष ए.डी. फडके होते, 50 रुपयात समग्र फुले दिला हो. त्याच्यामध्ये गुलामगिरी आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे, तृतीय रत्न नावाचं नाटक आहे, अखंड आहे, भटब्राह्मणांचे कारस्था, एवढं जाडं पुस्तक आहे 50 रुपयात. किती जणांच्या घरी आहे बरं? घरी नसेल, किमान ज्यांना नोकरी आहे, किंवा ज्यांची पोटापाण्याची व्यवस्था झाली आहे, त्यांनी ते विकत घेतलं पाहिजे. समग्र फुले काढला, समग्र अण्णाभाऊ साठे काढला, समग्र बाबासाहेब काढला, कुणाचकडे नाही. आणि कोणत्या त्या पोथ्या पूर्वजांनी लिहिल्या, ती त्यांची मातृभाषा होती संस्कृत. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णींची, आपली थोडी होती. त्यांनी तर रेड्यामुखी वेद वदवले बा. महान कार्य आहे. संताप येतो. विठ्ठल भाऊ, आता आपल्याला या ट्रॅकवर काम करावं लागेल. या वर्धा जिल्ह्यामध्ये आमचे एक मित्र होते, गोडगांनी पाटलांनी उल्लेख केला, रामदास कुईटे नावाचे गझलकार होते, ते सुद्धा ग्रामसेवक होते. काय सुंदर लिहिलं हो त्यांनी. मला आता त्या ओळी आठवत नाही कारण आउट ऑफ प्रिंट आहे, पण रोमॅन्टिक सुद्धा चांगलं लिहायचे ते. भटांच्या तोलामुलाचा तो कवी होता, गझलकार होता. मी सुरेश भटांच्या अंगाखांद्यावर खेळलेला माणूस आहे. माझ्या नोकरीची शिफारस सुरेश भटांनी केली आहे. ज्या दिवशी शिफारस केली त्याच दिवशी भट साहेबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं आहे. आणि मी मग अध्यक्षांना माझ्या भेटायला गेलो, तेव्हा माझ्या अध्यक्षांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मी बायोडाटा दिला. मी फ्युनरलला गेलो, माझ्या आईशी बोलले, बाबांशी बोलले की तो या लेकराची काय आता काय गाठ धुवून देऊ काय म्हणे. जाहिरात आली ना, हा मला फोन नाही करू राहिला म्हणे. तेव्हा काही मोबाईल नव्हते. ही गोष्ट असेल 2003चीच आहे ना, असेल म्हणजे काय म्हातारा थोडी आहो मी, विस्मरण होऊ राहिलं. 2003ची गोष्ट, 14 मार्च 2003. आणि मला प्राध्यापक डॉक्टर प्यारेलाल, आता सध्या प्राचार्य आहेत ते, प्यारेलाल सूर्यवंशीकडे फिशचं जेवण होतं. घर में कोई नहीं, बोले चलते क्या, बोले अजय खाना खाने को. म्हटलं चलो. आणि मग त्याचं तो NSSचा कोऑर्डिनेटर होता. मग तिथून फोन केला मी घरी माझ्या आईला. आई म्हटलं कोणाचा फोन बिन आला काय? अरे सुरेश भट दादाचा फोन आलता म्हणे. आणि माझ्या आईला ते काकू म्हणायचे. आणि अमरावतीत त्यांचं आगमन झालं की पहिला फोन निघताना नागपूरवरून माझ्या घरी. हां अजय, हां मी हॉटेल मैफिलला मुक्कामी आहे. बर. माझे 2 बॉडीगार्ड आहेत. बर. माझा PA आहे गणेश. बर. एक ड्रायव्हर आहे. बर. काकू आहे का घरी? आहे बा. दे बरं काकूले फोन. काकू 3 डझन गावरानी अंड्याची अंडाकरी बनवायची. कशी बनवायची? कागद आणि पेन घ्या. माझी आई एवढी कंटाळायची, पण आपला पोरगा कवी आहे त्याच्यामुळं ते भट साहेबांचा त्रास सहन करायचे. आणि रेसिपी, कांदा परतून घ्यावा, कंसात लिहा, कृपया जाळू नये. दुसरं, नंबर 2 टोमॅटो टाकू नये. नंबर 3
खसखस परतून घ्यावे, पण गॅस बंद करावा, जळू न द्यावी याची काळजी घ्यावी. माई आई म्हणे बापा रे बापा, हे काय होय हे पाय म्हणे बा. आणि मग मला पुन्हा झालं. माझी आई म्हणे मग आता आणा लागेल म्हणे गावरानी अंडे 3 डझन. बर, फोन बंद करून द्या. मग मला फोन द्या म्हणायचे भट साहेब. मग मी घ्यायचो फोन घेतला की अजय हे 3 डझन जे अंडे आहेत म्हणे अंडा करी, ही नाही तेव्हा भटसाहेब त्याच्यामध्ये नव्हते, त्या परंपरेत नव्हते वैद्यकीय सल्ल्यानुसार. हे म्हणे आमचं होय म्हणे, आमच्या टीमचं जेवण, आणि तू घरूनच जेवण करून येतो म्हणे, नाही तर याच्यात हिस्सा पाडशील म्हणे. मी म्हटलं नाही पाडत बाबा हिस्सा, मी चटणं भाकर खाऊन येईन. मग चाललो हॉटेल मैफिलमध्ये. माझ्याकडे लुना, मग एखादा माणूस घ्यायचा सोबत, त्याला म्हणायचा हा डब्बा घेऊन बस, आणि हे इकडे हॉटेल मैफिलला सगळं मिळते म्हणे. असो, तो आपला विषय नाही. भटसाहेबसुद्धा पुरोगामी होते. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, या आताच्या जे भीमगीत आहेत त्याला चॅलेंज नाही आहे. भटसाहेबांनी जे लिहिलं, किंवा मला गाव जेव्हा दिसू लागले, लुळे पाये माझे हसू लागले. विदर्भ मुळात साहेबराव सर, मी ज्या परिसरामध्ये काम करतो किंवा जे माझं गाव आहे, आमच्यावर संस्कार संतांचे आहेत, आमच्यावर संस्कार सुधारकांचे आहेत. तसा मी 12 घाटचा पाणी पिल्ला माणूस आहे. तो यासाठी, कारण माझे वडील नोकरीला होते शासकीय MSCBला. मी जुन्नरला शिकलो 7व्या वर्गापर्यंत महात्मा गांधी विद्यालयामध्ये. शिवनेरी किल्ल्यावर आम्ही क्रिकेट खेळायला जायचो दर रविवारी. मी नागठाण्याला शिकलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, परमपूज्य बापूजी साळुंखेंची. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हेच आमचे ब्रीद. बरोबर आहे. रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. त्याच्यानंतर मी पिंपोड्याला शिकलो, वाठारला होतो, करमाळ्याला शिकलो. करमाळ्याला माझं 12वी झालं. सैराट पाहिला ना तुम्ही? सैराटची जी विहीर आहे ना, ते कोण आहे ते हिरोईन? आर्ची आणि तो परश्या. त्या विहिरीमध्ये आम्ही पोहायचो, कारण आमच्या कॉलेजच्या समोरच विहीर होती ती, अजूनही आहे. 12वी तिथं झालं. मग माझ्या बाबांनी मला सांगितलं, माझी बदली आता अमरावतीला होऊ राहिली, तुला आता अमरावतीला जावं लागेल, कारण 3 वर्षाची डिग्री तुला घ्यावी लागेल. बदली झाली तर एकटा राहायशील का इकडे? म्हणलं ठीक आहे. मग मी अमरावतीला आलो आणि अमरावतीला भाऊसाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकलो. मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आर्ट्स कॉमर्स कॉलेजला मी ग्रॅज्युएशन केलं. तुमचे ज्येष्ठ बंधू अंबादासची गुलट आम्हाला सिनियर होते, जे त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि सध्या पूर्ण वेळ प्राचार्यही आहेत. इंग्रजी साहित्य त्यांचं होतं, इंग्रजी साहित्य माझंही होतं. साहेबराव, तुम्ही सांगितलं मी हुशार होतो, मी फार ढब्बू होतो. मला इंग्रजीमध्ये 35च्या वर कधीच मार्क मिळाले नाही. त्याच्यात मला माझ्या भावानं दिलं इंग्लिश लिटरेचरवर. दादा म्हटलं काय जीव घेता? नाही म्हणे, आपण ट्युशन लावू म्हणे. सगळे मद्रासी शिकवायला, प्रोफेसर चित्तरंजन, डॉक्टर चित्रा नायर, डॉक्टर भास्कर. ते मराठी हिंदी काहीच बोलत नव्हते. आम्ही अशा माट्यासारखं पाहत राहायचो, कायच बोलू राहिले बा. मग आम्ही एक देशपांडे सर होते, मात्र ते आम्हाला ते ख्रिश्चनांचं भाषण होते का नाही, येशू काय म्हणतो, व्हॉट्स ए येशू, अशा पद्धतीनं देशपांडे सर शिकवायचे. मग आमच्यासारखे ढब्बू पोरं सगळे त्या वर्गामध्ये जाऊन बसायचे, कारण देशपांडे सरांचं सुबोध असायचं शिकवणं. ग्रामीण भागातून आलेले, खेड्यापाड्यातले. मी पैलवान होतो, माझे वडील पैलवान होते. 12वीपर्यंत मी लाल मातीतल्या कुस्त्या खेळलो. युवराज पाटलांनी मला डाव शिकवले अनेक. नंतर मी पुढं गेलो नाही, मी पत्रकारिता केली, PTIच्या बातम्या लिहिल्या. पण इंग्लिश लिटरेचर घेतल्यामुळं काय झालं, इंग्लिश लिटरेचर घेतल्यामुळं मला कंपल्सरी इंग्लिशमध्ये जे काठावर 35 आणि ग्रेसनं मी पास व्हायचो, त्याच्यामध्ये पडायला लागले 45 मार्क, आणि इंग्लिश लिटरेचर मध्ये पडायला लागले 35 मार्क, 30 मार्क ग्रेस. मग नंतर लक्षात आलं काही हे आपल्या ताब्यातलं काम नाही आहे. पण मराठीचं माझं वाचन चांगलं होतं, आहे.
माझ्याकडे स्वतःची विकत घेतलेल्या पुस्तकांची 25,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. मला 3 भाषा येतात. मी 4थी भाषा उर्दू शिकतो आहे, सध्या शिकतो आहे, वाचतो. देवनागरीमध्ये लिहिलेलं मी सगळे शायर वाचलेले आहे, कारण त्याच्या खाली अर्थ असतो. मग एखादा शब्द दुष्यंत कुमार त्यागी असेल, बशीर बद्र असेल, निदा फाजली असेल, मिर्झा गालिब असेल, अमीर खुसरो असेल, हे सगळं माझ्या ग्रंथालयात आहे. पण मी फुकट्या वाचकांना फुकट पुस्तकं देतच नाही. पुस्तकं ते वाचकच नसतात. मी त्यांना म्हणतो हे प्रकाशक आहेत आणि झेरॉक्स काढून घे, पण मी येतो तुझ्यासोबत, झेरॉक्स काढून ने. इतके पुस्तकं चोरी केले हो. नेट सेट साहेबराव जेव्हा आम्ही केलं का नाही, 2000चा काळ होता तो, तेव्हा मी इंदोरला गेलो होतो. खजुरी बाजार नावाचा परिसर आहे अहिल्याबाई होळकरांच्या राजवाड्याच्या बाजूला. मी आणि माझा मित्र डॉक्टर रवी वैद्य आम्ही 10,000चे नेट सेटचे पुस्तकं आणले आणि ते फुकट द्यायचे काय. मला माझ्या बाबांनी 10,000 रुपये दिले होते रिटायर झाल्यानंतर, की जाय बाबू नेट सेट करायचं करून घे, तुला वाटते ते कर. मी विद्यार्थी असताना पत्रकारिता केली. मी विद्यार्थी असताना नोकर भरती बंदी होती, ते उठवली नंतर मग सुशीलकुमार शिंदेंनी. मग 3 वर्ष बेकारीत होतो. मला गुरु मिळाले डॉक्टर शशिकांत सावंत उज्जैनचे, तुम्ही ओळखता, तुमचे मित्र आहेत. डॉक्टर अनिल गजबी आहे. मी शिक्षण सोडलं होतं, माझे वडील आजारी असल्यामुळं. पण त्यांनी सांगितलं पत्रकारितेत मजा नाही आहे म्हणे. नाही तर माझं सामन्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. नागपूरला हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये सुभाष देसाई आणि राज ठाकरे यांनी माझा आणि यशवंता कुलकर्णीचा इंटरव्ह्यू घेतला होता. आम्ही भट साहेबांच्या घरीच मुक्कामी होतो धंतोली. रामकृष्ण मठ, सुरेश भट. कॅटोने नेलं होतं बुड्याले. म्हटलं दादा चल ना, तुमचे दोस्त आहेत. बरं, आम्हाला सगळ्या प्रकारच्या बातम्या एडिटोरियल ट्रान्सलेशन करून मागितलं आणि आमचं सुरेश भटांनी एक सांगितलं, पण मी शिफारस करणार नाही, तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही पाहून घ्या. सामन्यामध्ये पाठवलं, म्हणजे सिलेक्शन झालं होतं. जर मी प्राध्यापक लागलो नसतो तर मी संजय राऊतच्या हाताखाली सामनाचा काहीतरी एडिटर असतो. असो, तो पर्सनल विषय झाला. बोलायचं अनेक आहे. आज यशवंता कुलकर्णी आपल्यामध्ये नाही, आपण ह्युमॅनिटीची चर्चा करतो आहे. अप्रकाशित कविता आहेत. उद्या परवा पोळ्याची सुटी आहे. यशवंताची एक सुंदर कविता आहे पोळा या शीर्षकाची. की काल गावात भरलेला पोळा, सजून धजून आणलेल्या मुक्या जीवांचा सोहळा, निमूटपणे सुरू असताना अचानक माणसं बुजाळली आणि धावू लागली जातीयतेला उन्मत्तपणे शिंगावर घेऊन. बैल मात्र उभी होती गावानं बांधून दिलेल्या एकाच तोरणाखाली निमूटपणे. आता माणसांनी बैलांना बैल म्हटलेलं बैलांना खपत नाही. आता माणसांनी बैलांना बैल म्हटलेलं बैलांना खपत नाही. कारण माणसाने माणुसकी सोडली असली तरी बैलानं अद्याप आपली चाकुरी सोडली नाही. किंवा आपला अनिल गेला अकाली. अनिलच्या कविता चांगल्या होत्या. अनिल पाटील काय सुंदर होता. शिवनयन ठाकरे चांगला होता. काल राजकमल चौकात शिवनयन ठाकरे कॅन्सरनं वारला बिचारा. काल राजकमल चौकात माझ्या भंतेजी मित्राला वंदामी भंतेजी म्हणण्याऐवजी जयभीम केला तर तो म्हणाला बुद्धाच्या शोधार्थ सुरू असलेल्या तुमच्या चळवळीची काय आहे थीम. मी म्हणालो जय भीम जय भीम जय भीम. काय हे गोळीबंद आहे, हे मांडता येत नाही. अनिलच्या कविता आहेत. उड्यानं म्हटलं पोट्टे हो खूप खूप शिका, कुठेतरी डिकून देईन. पोट्टे खूप खूप शिकले पण कुठेच नाही डिकले. अशातच त्याचा बाप गेला मरून, आता पोट्टेच बापाले आले. तर ते आपल्या पोटातल्या गर्भाले सांगतात की बाप हो जन्माले शांत उलिसाक ढुंगणाले, जातीचा पातीचा, पैशाचा अळल्याचा, मंत्र्याचा संत्र्याचा, कोणाच्या तरी लग्ग्याचा म्हणजे वशिला लग्गा, कोणाच्या तरी लग्ग्याचा उलिसाक डीग लावून ये जा. तहाच कुठेतरी डिकान, नाही तर आमच्या नावानं बोटं माडवत रायसान की साळेच्या यानं शौका खातर पैदा केलं म्हणून. अनिलच्या काय कविता होत्या. विद्रोही होता तो.
प्रतिभामध्ये आम्ही अनेकदा ऐकलं त्याला, बिजानं धरलाय कोंब. मला ते आठवत नाही, तर ती सांगितली असती. तर हे सगळे सत्यशोधिके विचार आहेत, हे सगळे सत्यशोधिके लिहिणारे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, हे माझं लाईव्ह भाषण आहे बरं, मी असं काही म्हणजे ते येईल छापील जे काही यायचं आहे ते. मी ज्या ठिकाणी जॉब करतो चांदूर बाजार, ती नगरी महानुभाव संप्रदायाची नगरी आहे. रिद्धपूर वगैरे महानुभावाची काशी म्हटलं जाते. आणि मराठी साहित्याला कविता नावाचा प्रकारच मुळात महदंबेनं दिला आहे. त्या काळामध्ये कवितेला धवळे म्हटल्या जायचं. ते पुस्तक आहे महदंबेचे धवळे, ते संस्कार असतील म्हणून महाराष्ट्रामध्ये अमरावती विभागातल्या कवींच्या कविता ह्या दर्जेदार पाहायला मिळतात. तो संस्कार आहे ना. विदर्भ साहित्य संघाची स्थापना कुठे झाली? अमरावती. महदंबेनं मराठी साहित्याला कविता नावाचा प्रकार कुठं दिला? रितपुरात. लीळाचरित्र कुठं लिहिलं गेलं? रितपुरात. भाऊसाहेब देशमुख कुठं जन्माला आले? पापडला. कर्मभूमी अमरावती जिल्हाच ना. तुकडोजी महाराज कुठे जन्माला आले? यावली शहीदला. कर्मभूमी सगळं महाराष्ट्रच होतं त्यांचं. म्हणजे ते संस्कार गाडगे बाबा इकडलेच. असो, फुल्यांच्या संदर्भात किंवा सत्यशोधिकीय विचाराच्या संदर्भात मला काही गोष्टी 1-2 मिनिटामध्ये संपवतो. मला माहीत आहे सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. माझं भाषण तुम्हाला बोरही होत असेल तर कृपया मला सहन करा. तुम्ही नाही सहन करा म्हणतो, विनंती करतो. बोला बोला म्हणजे काही जण टाळ्याही वाजवती, काही जण बोला बोला म्हणतात, ते उपरोधनही असते, त्याची जाणीव आहे. पाऊस चित्रलेखाच्या साहेबराव सर मला दुरुस्त कराल चुकीचं असेल तर. गोरे सर, चित्रलेखाच्या 20व्या दशकामध्ये, या शतकामध्ये नाही, या 21व्या शतकात नाही, 20व्या दशकामध्ये, म्हणजे 1900 काहीतरी 90च्या नंतरचा कालखंड असेल तो, तेव्हा ज्ञानेश महाराव चित्रलेखाचे संपादक, त्याच्यामध्ये बाळ गांगल नावाचा माथेफरू लिहायचा, चौफेर नावाचं सदर. त्या सदरामध्ये तो फुल्यांविषयी लिहितो, महात्मा फुल्यांविषयी लिहितो. हा कसला महात्मा? फुले नावाची नुसती दुर्गंधी. मग तुमच्या रक्ताचं तेजाब का होत नाही? कुठं गेली होती समता परिषद? कुठं गेली होती आंबेडकरी चळवळ? कुठं गेले होते अनिसवाले? साहेब, पुरोगामी चळवळींनी यांच्या नांग्या ठेचायला पाहिजे होत्या ना. जेव्हा बाळ गांगल असं लिहितो जाहीरपणे, 20व्या शतकामध्ये लिहितो, किती मला त्याचा राग येतो, मग संताप येतो. मी तसाही विद्रोही परंपरेतला माणूस आहे, विठ्ठल भाऊ तुम्हाला माहीत आहे. मग बाळ गांगल सारखा 20व्या शतकामध्ये लिहितो, त्याला लाता मारा ना. हे मोर्चे फोर्चे कोणत्या मोर्चात जायचं? आपण आरक्षणाच्या मोर्चात जायची गरज नाही ना. तो भिडे गुरुजी पागल मुच्छड साला, माझ्या झाडाचे आंबे खान, तुम्हाला लेकरं होतील. मग तू काय सायंटिस्ट आहे काय? तुम्ही एखाद्या निष्णात गायनाकॉलॉजिस्टला विचारा ना की मुलगा कशानं होतो? XX, XY, इकडला वाय तिकडे गर्भाशयामध्ये गेल्याशिवाय पुरुष होत नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. आणि हा आंबे खायला लावतो. आता काल परवा म्हणाला आरक्षणाची गरज नाही. अरे तुला गरज नाही. आमच्यावर डिप्रेस क्लास, 18 पगड जातीचे लोक, बहुजन समाजातले लोक, यांच्या हक्काची लढाई आहे ती. त्यांना ती द्यावी लागेल. म्हणून जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. बाबासाहेबांचा भंडाऱ्यामधून कशामुळे पराभव झाला? शेवटी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी तिकडे त्या मुस्लिम लीगकडून आदरणीय BR सर, जय भीम, मी आता लक्ष केलं, गवई सर, हे 2 मोठे विचारवंत आलेले आहेत. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आता परिसंवाद लगेच चालू होईल जेवण झाल्यानंतर. मग भिडे गुरुजीला कशाला सोडायचं?
कशाला सोडायचं त्या बाळगांगलला? ठोकाना धरू काय करणार आहे? केसच लागल ना. सत्यशोधकाची चळवळ आता कलबुर्गींची हत्या झाली ना. दाभोळकरांना संपवलं, गौरी लंकेशला संपवलं, कॉम्रेड गोविंद पानसरेंना संपवलं. म्हणजे तुम्ही आरोपी सापडल्यानंतर सुद्धा ते मोकाट सांडासारखे फिरतायत. मग ते दिसतील तिथं ठोकायचे आता धरून, असं माझं आव्हान आहे अध्यक्षा नात्यानं. कारण या माजूर व्यवस्थेच्या नांग्या ठेचल्याशिवाय तुमच्या माझ्यावरचा होणारा अन्याय थांबणार नाही. छोट्या छोट्या लहान मुलींवर बलात्कार होत आहे, 2 वर्षाची 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत. कशाला सोडता त्यांना? ते जयवंत दळवीचं नाटक आहे ना हो, पुरुष. नाना पाटेकरांची भूमिका आहे. लिंग छाटण्याची शिक्षा दिली आहे, ती शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे या लोकांना. अशा पद्धतीचे नराधम जर समाजामध्ये उजळ माथ्याने हिंडत असतील तर पुरुष या नाटकामध्ये सुचवलेली शिक्षा दिल्या गेली पाहिजे. असो, बोलण्याच्या ओघामध्ये मी भरपूर बोललो. मी अधिक वेळ न घेता, कारण मी आता बाकीचं समारोपामध्ये बोलेन. मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या माझ्या सारख्या सामान्य कवी आणि कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आपण मला सहन केलं त्याबद्दल आपलेही सर्वांचे आभार मानतो. पत्रकार बंधूंचे आभार मानतो आणि थांबतो.